नाशिकच्या ज्या वनविहार कॉलनीमध्ये काल बिबट्याने धुमाकूळ घातला, या भागातल्या 6 नागरिकांना आणि वन विभागाच्या 2 अधिकाऱ्यांना बिबट्याने ज्या भागामध्ये जखमी केलं त्या भागामध्ये बिबट्याची दुसऱ्या दिवशी देखील दहशत कायम आहे। मी आता याच वनविहार कॉलनी परिसरामध्ये आहे। याच परिसरामध्ये हा बिबट्या जो आहे तो काल धुमाकूळ घालत होता। समोर दिसणाऱ्या या लेनमधनं हा बिबट्या अचानकपणे या आशा पान स्टॉल नावाचं जे दुकान आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतं, या दुकानामध्ये दुकानाच्या मागच्या बाजूला या पान स्टॉल चालकांचं जे घर आहे त्यामध्ये हा बिबट्या घुसलेला होता आणि त्यानंतर या बिबट्याची दहशत जी आहे ती दुसऱ्या दिवशी देखील या नागरिकांमध्ये कायम आहे। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि आपण जर बघितलं तर या सगळ्या नागरिकांमध्ये एक दहशत बिबट्याची आपल्याला कायम पाहायला मिळते। आपण ज्यांच्या घरामध्ये हा बिबट्या सुरुवातीला घुसला त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, आज खरं तर काल बिबट्या पकडला गेलाय, मात्र बिबट्याची दहशत भीती आहे का, काय नेमकी भावना आहे? म्हणजे भीती म्हणजे जीव मुठीत आला होता। त्यांनी मागच्या बाजूने आमचं दरवाजे घराचे उघडे असल्यामुळे मागच्या बाजूने उडी खाल्ली आणि माझ्या सासूबाईंनी तो बघितला। प्रत्यक्षात त्या खूप घाबरल्या। मी त्यांना दुकानामध्ये ओढलं आणि दुकानाची कडी लावली, पुढून पण दुकान बंद केलं, पण तो घरामध्ये आमच्या शिरला आणि खूप भीतीचं वातावरण निर्माण झालंय। कारण मुलं दोघं नेहमी घरामध्येच असता, काल सुदैवाने ते दुकानामध्ये होते। मी मुलाला, सासूबाईंना, मुलीला दुकानामध्ये बंद केलं। माझे पती तर बाहेरच होते। संत कबीरला 4-5 जण जखमी केले बिबट्याने, त्याच्यामुळे ते तिकडे बघायला गेले होते, पण तो 2 मिनिटांमध्ये अचानक आमच्याच घरात ते येऊन शिरला। म्हणजे खूप वातावरण भीतीचं निर्माण झालंय। आज मुलांना शाळेत पाठवायला सुद्धा भीती वाटते का एवढ्या शहरी भागामध्ये बिबट्याचं एवढं धोकादायक वातावरण झालंय। दादा, तुम्ही इथे व्यवसाय करताय, काय आज अनुभव लोकांमध्ये, काय भीती दहशत? काय खूप भीती लोकांमध्ये बिबट्याची, खूप म्हणजे खूप। पकडलं तर लोकांना असं वाटतं का अजून एक आहे का काय, असं भीती वाटते त्यांना लोकांना। मुलं पण शाळेत नाही सोडले आज आम्ही, बस एवढंच। आपण बघतोय ज्यांच्या घरात बिबट्या शिरला, आणखी काही नागरिकांमध्ये काय वातावरण आहे? भीतीचं वातावरण आहे, काय वाटतंय? भीतीचं वातावरण आहे तर पाहिजे होतं, पण कसं एक अजून आहे म्हणे असं म्हणताय, तर त्याच्यामुळे भीतीचं वातावरण आहे, त्याच्यामुळेच। आपण बघतोय हा वनविहार कॉलनीचा सगळा परिसर आहे आणि या भागातल्या नागरिकांमध्ये दहशत आहे। काय वाटतं, बिबट्या काल येऊन गेला, भीती वाटते का? खूप भीती वाटते सर, कारण की आम्हाला असं वाटतंय का अजून एक बिबट्या आहे, असं खूप म्हणजे प्रचंड नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। नाही, खरंच भीतीचं वातावरण पडलं आहे। नागरिकांना सतर्क राहण्याची गरज आहे, कारण अजून एक बिबट्या आजाद आहे असं एक मानण्यात आलेलं आहे। आणि काल मंत्री गिरीश महाजन साहेब येऊन गेले, आमचे ॲडव्होकेट महेंद्र शिंदे यांनी गिरीश महाजन साहेबांना फोन केला, 10 मिनिटात भाऊ इथं दाखल झाले आणि त्यांनी आपण बघितलं कशा प्रकारे भाऊ। काय भीती आहे नागरिकांमध्ये? खूप भीती आहे, खूप भीती आहे। अजून पण घाबरतायत पोरं पण सगळे, कारण अजून एक आहे, 1-2 आहेत म्हणतात अजून, पण आता माहित नाही दिनक्रमामध्ये काय बदल झाला नागरिकांना? काय बदल नाही, आता थोडं घाबरून राहत आहेत, बाकी काही नाही त्याच्यात। आपण बघतोय ह्या परिसरातले हे नागरिक आहे ज्यांनी हा बिबट्या प्रत्यक्ष बघितलेला होता आणि हा सगळा वनविहार कॉलनीचा परिसर आहे, ज्या परिसरामध्ये हा बिबट्या जो आहे तो मुक्तपणे त्याचा संचार सुरू होता आणि काल याच परिसरातल्या काही नागरिकांना बिबट्याने जखमी केलेला आहे। त्यामुळे या नागरिकांमध्ये बिबट्या पकडल्यानंतर देखील जी भीती आणि दहशत बिबट्याबद्दलची जी आहे ती कायम आहे। त्यामुळे या नागरिकांमध्ये जी बिबट्याची भीती निर्माण झाली आहे, दहशत निर्माण झाली आहे, ती कमी करण्याचं एक मोठं आव्हान या सगळ्या यंत्रणांच्या समोर असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।